हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? आज मी एकदम खस्ता कचोरी घरात कसं करायचं ते सांगणार आहे. तुम्ही बघू शकता समोसाला रंग खूप छान आलेला आहे. मैदा घेतलेला आहे. तुम्हाला जेवढे समोसे करायचे आहेत तेवढा मैदा घेऊ शकता. 2 चमचा तेल, 1.5 चमचा तूप. तुम्ही तूप किंवा तेल यामधलं एकाचाही वापर करू शकता. चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा ओवा क्रश करून घातलेला आहे. हे सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि नंतर थोडं-थोडं पाणी घालून पीठ घट्ट असं आपल्याला तिंबवून घ्यायचं आहे. पीठ तिंबल्यानंतर अर्धा तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं बाजूला. तुम्ही बघू शकता घट्ट असं छान पीठ तिंबलेलं आहे. जिरे, धने आणि सोप हे तिन्ही आपल्याला ओबड-धोबड बारीक करून घ्यायचे आहेत. तेल थोडंसं मीडियम तापलं, की आपल्याला सोप वगैरे वाटून घेतलेलं आहे ना, ते घालून घ्यायचं. मिरचीची पेस्ट घालून घेतली. थोडंसं परतल्यानंतर कोथिंबीर घालून घेतली. बटाटा उकडून घेतलं होतं, ते बटाटा घालून घेतलेला आहे. साधारणतः अर्धा किलोच बटाटे आहेत. हळद, चवीप्रमाणे मीठ आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून थोडं लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर घाला, नाहीतर नाही घातलं तरी चालतं. आता लिंबाचा रस घालून व्यवस्थित परतून घ्या. तुम्ही बघू शकता माझी भाजी तयार आहे. पिठाला थोडंसं परत मऊ असं करून घेतलं किंवा एकजीव करून घेतलं. आता मी समोस्याचे गोळे तयार करून घेत आहे. अशा पद्धतीने गोळे करून घेतलेले आहेत. खूप मोठे नाही किंवा खूप छोटे नाही. याला आता लाटून घ्यायचं. जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही, मध्यम असे हे लाटून घ्यायचे आहेत आणि अर्धा गोल असं चपाती घेऊन त्याच्या कडेला पाणी लावून आपल्याला अशा पद्धतीनं कोन करून घ्यायचा आहे. पाणी लावून व्यवस्थित कोन चिटकून घ्या, म्हणजे तेलामध्ये समोसा फुटणार नाही. आता समोसाचं सारण भरून घेत आहे. तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त भरू शकता. याच्या चारही बाजूंना किंवा याच्या काठाला पाणी लावून व्यवस्थित असं समोसा चिटकून घ्यायचं आहे. परत हे दुसरा एक करून दाखवत आहे. छान असं कोन तयार करून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला हवं तेवढं सारण भरायचं. कडेला पाणी लावून चिटकून घ्यायचं. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. तेल मीडियम तापलेलं आहे. त्यामध्ये सर्व तयार करून ठेवलेले समोसे एकत्र घालून घेतलेले आहेत. छान गोल्डन असं कलर येत आहे. तुम्ही बघू शकता. आता हे सर्व समोसे मी काढून घेत आहे. परत एक काढल्यानंतर गॅस थोडंसं बंद करायचं. मग दुसरे समोसे घालायचं. गॅसची फ्लेम कमी असल्याने समोसा छान खस्ता होतो. नाहीतर जास्त मोठी ठेवली तर वरून लाल होतात, आतमधून खुसखुशीत होणार नाहीत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.